महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट. आता प्रतीक्षा संपली, तारीख ठरली. महिला वाट पाहत होत्या की पैसे कधी मिळणार आहेत. अखेर तारीख ठरली आणि पैसा वाटपची तारीख आली. आता काय अपडेट आली आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली सर्व माहिती आपण इथे बघणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकन क्लिक करा, जेणेकरून पुढची व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे किंवा हप्ते कधी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे, याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट याला म्हणू शकता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता तारीख सांगून टाकली आहे. शिंदे साहेबांनी अगोदरच बँकांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करून टाका. आचारसंहिता लागू होण्याअगोदरच. आचारसंहिता लागू होण्याअगोदर बँकांकडे पैसे जमा करून ठेवले होते. पण बऱ्याच महिलांना ते पैसे भेटले नाही. 70% महिलांना पैसे मिळून गेले, पण 30% महिला अजून वंचित आहेत या योजनेचा लाभ घेण्यापासून. आता शिंदे साहेबांनी दिलेली तारीख कोणती आहे ते बघूया. या योजनेचा 6वा हप्ता म्हणजे ₹2100. एकनाथ शिंदे साहेबांना निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि ती तारीख म्हणजे 23 नोव्हेंबर 2024. या तारखेला हा हप्ता मिळणार आहे. हा मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. 23 तारखेपासून पैसे खात्यात जमा करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. कारण काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे पैशांचे वाटप कधीही सुरू होऊ शकते. ज्यांना आतापर्यंत ₹1ही मिळाला नाही, त्यांना प्राधान्याने पैसे मिळतील. ज्यांना योजनेअंतर्गत ₹7,500 मिळाले आहेत, त्यांनाही पुढील हप्ते मिळणार आहेत. तर आता मित्रांनो, पिठाची गिरणी योजना. ज्या महिलांनी आतापर्यंत पिठाची गिरणीचा फॉर्म भरला नसेल, त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टल ओपन करण्यात येणार आहेत. आता ते कधी ओपन होणार आहेत? ते ओपन होणार आहे 25 तारखेनंतर. तुम्हाला माहीत आहे 25 तारखेला रिझल्ट लागणार आहे. जर 25 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली, तर तुम्हाला पिठाची गिरणी या योजनेतून सर्व महिलांना पिठाची गिरण वाटप होणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून येणार आहेत. महिलांचे पैसे त्यांच्या संबंधित बँकांमध्ये जमा होतील. आता हे पैसे त्याच बँकेत जमा होतील ज्या बँकांना आधार कार्ड सीडिंग असेल, म्हणजे डीबीटी लिंक असेल, त्याच अकाउंटला जमा होतील. जर तुमचे अकाउंट डीबीटी नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की 23 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले पाहिजेत. त्यामुळे बँकांमध्ये आधीच निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची अपडेट? अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.